भारतात आज वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी विविध प्रकल्पांची कामं प्रगतीपथावर आहे। इतकंच नाही तर सरकार आणि खासगी भागीदारीतूनही अनेक प्रकल्पांना गती आहे। याच पार्श्वभूमीवर आता चर्चा सुरू आहे ती भारतातील पहिल्या फ्लाइंग टॅक्सीची। कशी असेल ही टॅक्सी पाहूयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, MHA-MTB मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके। ही एक इलेक्ट्रिक टेक ऑफ आणि लँडिंग विमान आहेत जे वाहतूक परिवहनातील एक प्रगत तंत्रज्ञान आणि नवकल्पनांपैकी एक तंत्रज्ञान आहे, जे एका सरळ रेषेत उड्डाण घेतात आणि पुन्हा जमिनीवर उतरवले जातात। यालाच फ्लाइंग टॅक्सी असंही म्हणतात। या टॅक्सीमध्ये एका वेळी 6 माणसं प्रवास करू शकतात। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यात आणि हेलिकॉप्टरमध्ये नेमका फरक काय? तर हो, नक्कीच फरक आहे। फरक आहे तो असा की या टॅक्सीद्वारे प्रवासाची किंमत ही एका खासगी चॉपरच्या तुलनेत अगदीच कमी असेल आणि या विमानांना उतरण्यासाठी आणि उड्डाण घेण्यासाठी लागणारी जागा देखील खूप कमी असते। महत्त्वाचं म्हणजे भारताच्या भविष्यातील प्रगत वाहतूक व्यवस्थेसाठी ही विमानं शहरी दळणवळणात क्रांती घडवून आणणारी असतील। आगामी काळात इंडिगोची मूळ कंपनी असणाऱ्या इंटरग्लोब एंटरप्राइजेस आणि आर्कर या कॅलिफोर्निया स्थित कंपनीच्या बरोबरीने भारतात अशा फ्लाइंग टॅक्सी चालवण्याची योजना आखण्यात येते। 2026 पर्यंत भारतात या टॅक्सी चालवल्या जातील असे प्रयत्न इंडिगोच्या माध्यमातून सुरू आहेत। या टॅक्सी भारताची राजधानी असणाऱ्या दिल्ली येथील कॅनॉट प्लेस ते गुरुग्राम चालवण्याची योजना आहे। सद्यस्थितीमध्ये कॅनॉट प्लेस ते गुरुग्राम हे अंतर रस्ते मार्गे पार करण्यासाठी साधारणतः 60 ते 90 मिनिटांचा वेळ लागतो। मात्र या फ्लाइंग टॅक्सीमुळे हा वेळ केवळ 7 मिनिटांवर येईल असा अंदाज आहे। या प्रवासासाठी 2 ते 3 हजार रुपयांचा खर्च येईल। हा खर्च एका चॉपरच्या प्रवासाच्या तुलनेत कमी आहे आणि अधिक सुरक्षित देखील आहे असं आर्कर या विमान बनवणाऱ्या कंपनीचं म्हणणं आहे। कंपनीने दिलेल्या माहितीनुसार भारतात पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू येथे ही सेवा सुरू केली जाईल। ही विमानं पूर्णतः इलेक्ट्रिक असल्यानं यात 6 बॅटरी असतात, ज्या पूर्ण चार्ज करण्यासाठी 30 मिनिटांचा अवधी लागतो। आता पुढे पाहूयात की प्रकल्पाची सद्यस्थिती नेमकी काय आहे। कोणताही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी त्या प्रकल्पाची सुरक्षितता जाणून घेतली पाहिजे। व्यावसायिक संचालनासाठी आर्कर ही कंपनी युनायटेड स्टेट्समधील फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच FAA कडून मंजुरी मिळवण्याच्या अंतिम टप्प्यात आहे। कंपनीला पुढील वर्षी या मंजुऱ्या मिळतील अशी अपेक्षा देखील आहे। त्यानंतर ही कंपनी भारतात मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करेल। ॲडम गोल्डस्टीन यांनी एका माध्यम संस्थेला सांगितलं की नियोजित व्यावसायिक लॉन्च होण्यापूर्वी पुढील वर्षी भारतात इलेक्ट्रिक एअर टॅक्सीच्या चाचण्या सुरू करण्याचा कंपनीचा उद्दिष्ट आहे। भारतात हा प्रकल्प सुरू करण्यासाठी 200 एअर टॅक्सीची आवश्यकता असेल। आर्कर सद्यस्थितीत भारतातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा अभ्यास करत आहे। या टॅक्सी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आणण्यासाठी लागणाऱ्या सुविधा, रूफटॉप उड्डाण आणि संचालनासाठी लागणारी व्यवस्था, बस स्थानके, रेल्वे स्थानके या ठिकाणी कस्टम वर्टीपोर्ट यासारख्या सुविधा उभारण्यावर विचार करत आहे। इतकंच नाही तर काही भारतीय कंपन्या आणि स्टार्टअप देखील आज या फ्लाइंग टॅक्सी सारख्या सुविधा उभारण्यासाठी लागणारी यंत्रणा आणि विमानं तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत। कमी जागेत सपाट पृष्ठभागावर उतरण्यास सक्षम असा पर्याय देण्यासाठी फ्लाइंग टॅक्सी सक्षम आहेत। हा भारतातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरेल। हा प्रकल्प वाहतूक क्षेत्रात क्रांती घडवणारा असला तरी सद्यस्थितीत सुरक्षितता प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच या प्रकल्पाचं भविष्य ठरेल। हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। MHA-MTBच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं YouTube चॅनल आहे ते देखील सबस्क्राइब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtb.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या। तुर्तास धन्यवाद।